तर ऐन संध्याकाळच्या वेळेला वरळीमध्ये ही वाहतूक कोंडी झाली। मुंबईमधल्या जांभोरी मैदानामध्ये आक्रमक झालेल्या या महिलेच्या संदर्भात आज मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महिलांच्याच हक्कासाठी आम्ही मोर्चा काढला होता। त्या महिलेला पोलिसांमध्ये तक्रार करता आली असती, सभ्य भाषेमध्ये त्या महिलेला बोलता आलं असतं, पण त्या आक्रमक झाल्या असं महाजनांचं म्हणणं आहे। शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता। असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात। आंदोलनं केवढी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून। आणि म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती, थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता। पण त्या ज्या भाषेत बोलत होत्या, त्यांनी जी बाटली फेकून मारली ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं। तर झालेल्या या सगळ्या प्रकाराच्या नंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली। जर कोणाला या सगळ्याचा त्रास झाला असेल तर मुंबईच्या महापौर म्हणून मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते असंही त्यांनी म्हटलंय। मी गिरीश महाजनांची क्लिप पण पाहिली। पोलीस प्रशासनाने फक्त त्यांना बोलले की तुम्हाला आपको ऐसा करना नहीं चाहिए, इतकीच भाषा वापरलेली आहे पोलीस प्रशासनाने। व्हेरी मच ड्यू रिस्पेक्ट त्या महिलेला सगळ्यांनी आदरयुक्त त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिलेली आहे। मी स्वतः सगळे ते व्हिडिओ पाहून मी इकडे आलेली आहे। तर त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रश्नच नाही, आमच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी संयम दाखवला। ठीक आहे, त्या रस्त्यावरती गर्दी होती त्यामुळे त्यांचा रोष असणार स्वाभाविकच आहे, पण त्यांना हे माहित नव्हतं की आम्ही या ठिकाणी सगळ्या परमिशन सहित उभे आहोत। लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झालं आणि सत्ताधारी भाजपनं विरोधकांचा जोरदार विरोध केलाय। मंत्री नितेश राणे यांनी देखील विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे। पाकिस्तानामधून त्यांचे अब्बा बसून महिला आरक्षणाला कसा विरोध होईल याबद्दल मार्गदर्शन करतात अशी टीका नितेश राणेंनी केली। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे काय एक अतिशय चांगलं वाक्य वापरलं त्यांच्या पत्रकार परिषदेत, की महिला आरक्षणाच्या निमित्ताने विरोधकांचा बुरखा फाटलेला आहे। म्हणजे त्यांचे महाराष्ट्राचे खासदार जे जे फतव्यांवर निवडून आलेले आहेत, ज्यांचे पाकिस्तानवरून त्यांचे अब्बा बसून महिला आरक्षण कसं रद्द होईल, कसा विरोध होईल, त्या दृष्टिकोनातून सातत्याने मार्गदर्शन करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।